नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे हिंदी क्लासेस विथ राधिका. तर आपण याच्यामध्ये काय करत असतो, जे हिंदीचं जे ग्रामर आहे ते मराठीमध्ये एक्सप्लेन करत असतो, जेणेकरून आपले जे मराठी मुलं आहेत त्यांना हिंदी ग्रामरमध्ये काही प्रॉब्लेम नको यायला. आतापर्यंत आपण फक्त आवाजाच्या माध्यमातून भेटत आलेलो आहोत. आज पहिल्यांदा असं होतं की आपण फेस टू फेस भेटत आहोत. तर हे जे ग्रामर आहे हिंदीचं, ते जितक्या म्हणजे सोप्यात सोप्या भाषेमध्ये जितक्या समजावता येईल तितकं समजावण्याचा मी प्रयत्न करणार. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता सगळ्यात अगोदर बघूया की संज्ञा. आता संज्ञा कशाला म्हणतात, तर संज्ञाचे डेफिनेशन काय आहे? किसी प्राणी, वस्तु, स्थान या भाव के नाम को संज्ञा कहते हैं. म्हणजे संज्ञा कशाला बोलतात? एखाद्या प्राण्याच्या नावाला बोलतात, एखाद्या वस्तू म्हणजे एखादी थिंग्स असते तिच्या नावाला बोलतात, किंवा स्थान एखादं प्लेस असेल त्याला, किंवा भाव. आता भाव म्हणजे काय, तर आपल्या मनामध्ये जे भाव असतात, जसं की प्रेम आहे, राग आहे, द्वेष आहे, तिरस्कार आहे, हे सगळे कशामध्ये येतात? तर भावामध्ये येतात. ह्यांची जी नावं असतात त्यांना काय म्हणतात? तर संज्ञा म्हणतात. आता संज्ञाचे किती म्हणजे भेद आहेत. भेद म्हणजे काय, तर किती प्रकारच्या संज्ञा असतात. तर आपल्याकडे तीन प्रकारच्या ह्या तीन प्रकारच्या संज्ञा असणार आहेत, आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा 2 संज्ञा असणार आहेत. तर आपण बघूया की कोणत्या कोणत्या आहेत. आता व्यक्तिवाचक संज्ञा. आता व्यक्तिवाचक संज्ञामध्ये काय येणार आहे, जातीवाचक संज्ञामध्ये काय येणार आहे, आणि भाववाचक संज्ञामध्ये काय येणार आहे. किंवा जर तुम्हाला म्हणजे ह्याचे प्रकार ओळखा असं सांगितले, तर तुम्ही ते कसे ओळखणार आहात, हे सर्व आपण या डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मला कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात, नाही आवडत आहेत, पण प्लीज कमेंट करा, कारण मला समजेल की म्हणजे अजून मला कसं डिटेलमध्ये शिकवता येईल. आता संज्ञेचे जे 3 प्रकार आहेत त्याच्यातला पहिला बघणार आहोत व्यक्तिवाचक संज्ञा. आता व्यक्तिवाचक संज्ञा कशाला म्हणतात, तर किसी प्राणी, वस्तु या स्थान का बोध कराने वाले शब्द व्यक्तिवाचक संज्ञा कहलाते हैं. म्हणजे एखादा प्राणी असेल, एखादी वस्तू असेल, किंवा एखादं स्थान असेल, म्हणजे एखादा प्लेस असेल, याचा बोध करणं म्हणजे काय, तर त्याच्याबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, तर व्यक्तिवाचक संज्ञा. आणि व्यक्तिवाचक संज्ञा ही अशी असते की ती फक्त एक असते. ठीक आहे, व्यक्तिवाचक संज्ञा म्हणजे ती फक्त एकच असणार आहे. मराठीमध्ये याला काय म्हणतात, तर विशेष नाम म्हणतात, जो फक्त एक असतो. पूर्ण वर्ल्ड मध्ये हा फक्त एकच असणार आहे. आता त्याच्यानंतर आपण बघूया की फॉर एक्झाम्पल मध्ये काय, विवेकानंद एक संन्यासी थे. आता याच्यामध्ये काय येणार आहे व्यक्तिवाचक संज्ञा, तर व्यक्ती कोण आहे, विवेकानंद. आता संन्यासी तर खूप सारे होते, पण विवेकानंद हे फक्त एक होते. म्हणजे पूर्ण वर्ल्ड मध्ये विवेकानंद हे फक्त एकटेच होते, त्यामुळे हे काय झालं, व्यक्तिवाचक संज्ञा. त्यानंतर केरळ एक राज्य आहे. तर याच्यामधलं व्यक्तिवाचक संज्ञा काय येणार आहे, तर केरळ. का, कारण केरळ हे फक्त एकच राज्य आहे. बाकीची खूप सारे राज्य आहेत, पण केरळ सारखं दुसरं राज्य आहे का, तर नाही. जसं की महाराष्ट्र एक राज्य आहे, तर महाराष्ट्र येणार आहे. त्यानंतर आहे व्याकरण भारती एक पुस्तक आहे. म्हणजे ह्या ज्या पुस्तकाचं नाव आहे ते काय आहे, व्याकरण भारती. पुस्तकांची नावं खूप सारी असणार आहेत, पण व्याकरण भारती काय असणार आहे, हे एक वेगळं पुस्तक असणार आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला व्यक्तिवाचक संज्ञा करायची आहे. व्यक्तिवाचक संज्ञामध्ये एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे, की ती फक्त आणि फक्त एकच वस्तू असणार आहे, एकच प्राणी असणार आहे, एकच व्यक्ती असणार आहे. ठीक आहे, त्याला म्हणतात व्यक्तिवाचक संज्ञा. आता सेकंड वाला काय येणार आहे, जातीवाचक संज्ञा. आता जातीवाचक संज्ञा म्हणजे काय, तर पहिला आपला काय झाला, व्यक्तिवाचक संज्ञा, जी व्यक्ती एकच असणार आहे. आणि जातीवाचक म्हणजे काय, तर वेगवेगळ्या पार्ट मध्ये आता काय डिवाइड झाला. आता ह्याचं पहिले डेफिनेशन बघूया, म्हणजे तुम्हाला क्लिअरली समजेल. किसी प्राणी, वस्तु या स्थान की पूरी जाति के नाम का बोध कराने वाले शब्द जातीवाचक संज्ञा कहलाते हैं. म्हणजे अशा काही म्हणजे असे काही हे असतात काय, तर प्राणी असतात, वस्तू असतात, किंवा स्थान, ह्यांची जात कोणती आहे हे ज्या गोष्टीवरून कळतं, ज्या शब्दावरून कळतं, नामावरून कळतं, त्याला काय म्हणतात, तर जातीवाचक संज्ञा. फॉर एक्झाम्पल मध्ये काय येणार आहे, पर्वत येणार आहे, छात्र म्हणजे जे विद्यार्थी आहेत, मजदूर आहे, देश, गाव, किताब. अशा प्रकारे हे काय झालं, तर त्यांची जात कळली म्हणजे ते कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत ते कळणार आहेत.
एक सिंपल आहे की जातीवाचक खूप सारे असू शकतात, जसे की खूप सारी पुस्तकं असू शकतात, खूप सारे पर्वत असू शकतात, खूप सारे छात्र असू शकतात, खूप सारे मजदूर असू शकतात. हे कशामध्ये येणार आहे? जातीवाचक मध्ये येणार आहे, खूप सारे असणार आहेत. आणि व्यक्तिवाचक मध्ये फक्त आणि फक्त तो एकच असणार आहे. सो हे सिंपल तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊ. कुत्ता एक वफादार जानवर है. आता इथे काय येणार आहे? जातीवाचक नामामध्ये काय येणार आहे? तर कुत्ता. का? आता जातीवाचकच का झालं? तर इथे जर त्या कुत्र्याचं नाव सांगितलं असतं, जसं की टॉमी एक वफादार जानवर आहे, तर टॉमी काय झाला असता? व्यक्तिवाचक संज्ञा झाली असती. आणि कुत्रा सांगितलं आहे म्हणजेच काय, तर कुत्ता बोललेलं आहे, त्यामुळे हे कशामध्ये जाणार आहे? तर जातीवाचक संज्ञामध्ये जाणार. सेकंड आहे पुस्तक पढ़ना अच्छी आदत है. आता ह्याच्यामध्ये जातीवाचक काय येणार आहे? तर पुस्तक येणार आहे. का? कारण पुस्तकं खूप सारी असतात. जर त्या पुस्तकाचं नाव दिलं असतं, जसं की भगवद्गीता किंवा दुसरं कोणतं नाव दिलं असतं, तर ते काय झालं असतं? आपलं व्यक्तिवाचक मध्ये गेलं असतं. पण पुस्तक दिलेलं आहे, खूप सारी पुस्तकं असणार आहेत, त्यामुळे ते जाणार आहे आपलं जातीवाचक संज्ञामध्ये. त्यानंतर आहे हमारे देश की संस्कृती बहुत पुरानी है. तर ह्याच्यामध्ये व्यक्तिवाचक जातीवाचक काय येणार आहे? तर देश. कारण खूप सारे देश असणार आहेत. आता जर इथे सांगितलं असतं भारत देश की संस्कृती बहुत पुरानी है, तर भारत काय झालं असतं? व्यक्तिवाचक संज्ञा. अशा प्रकारे तुम्हाला जातीवाचक संज्ञा आणि व्यक्तिवाचक संज्ञा मधला फरक आय होप समजला असेल. आणि अशा प्रकारे तुम्हाला जर फाइंड आउट करायला सांगितलं तर तुम्ही करू शकता. आता थर्ड नंबर आहे भाववाचक संज्ञा. आता भाववाचक संज्ञा कशाला म्हणतात? तर किसी प्राणी या वस्तु के दोष गुण स्वभाव का बोध कराने वाले शब्द भाववाचक संज्ञा कहते या कहलाते हैं. म्हणजे एखाद्या प्राण्याचं किंवा एखाद्या वस्तूचं त्याच्या आतमध्ये जे दोष आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा गुण आहेत, त्याच्या काहीतरी चांगल्या क्वालिटीज आहेत किंवा त्याचा स्वभाव आहे, ह्या सगळ्यांचा जो बोध होतो, म्हणजे त्याच्यातून आपल्याला समजून येतं, त्या सर्वांना काय म्हणतात? तर भाववाचक संज्ञा. आता भाववाचक संज्ञा ह्या फक्त एक्सप्रेस केल्या जातात, त्या आपल्याला दिसत नाहीत. आता फॉर एक्झाम्पल बचपन, सुंदरता, मिठास, गरमी, भक्ती हे काय करू शकतो? आपण फक्त अंदाज लावू शकतो. जसं की आता हा बचपन, ह्याचं लहानपण चालू आहे, तर हे हा सुंदर आहे, कोणाला सुंदर दिसतो, कोणाला नाही दिसत. सो हे काय झालं? तर त्याची सुंदरता झाली. त्यानंतर मिठास, ते टेस्ट वरनं कळणार आहे, ते आपल्याला ते बघून नाही समजणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघूया. तर पहिला आहे इमानदारी एक श्रेष्ठ गुण है. आता इमानदारी ही दिसते का? तर नाही. आपण जेव्हा जेव्हा त्या व्यक्ती सोबत राहणार आहोत तेव्हा आपल्याला ती काय होणार आहे? तर फील होणार आहे. म्हणजेच काय? तर भाव हे आपल्याला दिसत नाही, तर ते आपण फक्त फील करू शकतो. सेकंड आहे विनम्रता व्यक्ती का आभूषण है. विनम्रता म्हणजे ज्यांचं वागणं खूप पोलाइट असतं. सो हे काय आहे? तर त्या व्यक्तीचं आभूषण म्हणजेच दागिना असतो. थर्ड आहे कृष्ण और सुदामा के बीच गहरी मित्रता थी. आता हे जे मित्रता आहे, त्यांची जी मैत्री आहे ही काय होते? आपण फील करू शकतो. लगेच बघितल्यावरती कोणी सांगणार आहे का ह्यांची मैत्री असेल किंवा काय? हे काय होणार आहे? आपल्याला फील होणार आहे. सो आता कृष्ण आणि सुदामा हे काय असणार आहे? तर हे व्यक्तिवाचक संज्ञा असणार आहेत. का? कारण पूर्ण वर्ल्ड मध्ये कृष्ण आणि सुदामा हे एकच होते. अशा प्रकारे हे 3 ज्या संज्ञा आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये अजून 2 संज्ञा आहेत, तर त्या कोणत्या आहेत ते आपण बघूया. आता संज्ञेचे जे 3 होते ते 3 मेन प्रकार झाले. एक झालं व्यक्तिवाचक, दुसरा जातीवाचक आणि तिसरा भाववाचक. त्याच्या व्यतिरिक्त संज्ञेचे अजून 2 प्रकार आहेत. तर कोणते आहेत? एक आहे द्रव्यवाचक संज्ञा आणि दुसरा आहे समूहवाचक संज्ञा. आता पहिल्यांदा आपण बघूया द्रव्यवाचक संज्ञा कशाला म्हणतात. तर किसी द्रव्य पदार्थ या धातु के नाम का बोध कराने वाले शब्द द्रव्यवाचक संज्ञा कहलाते हैं. म्हणजे ज्याच्यातून एखादा द्रव्य म्हणजेच काय? तर पातळ पदार्थ असणार आहे किंवा एखादा पदार्थ असणार आहे किंवा एखादा धातू असणार आहे, ह्यांच्या नावाचा बोध करतं, म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला समजतं, त्याला काय म्हणतात? तर द्रव्यवाचक संज्ञा. फॉर एक्झाम्पल मध्ये काय काय येणार आहे? जसं की घी झालं, तेल झालं, दूध, सोनं, चांदी, गेहूं, दाल, चावल, ज्वारी, बाजरी हे सगळं कशामध्ये येणार आहे? तर द्रव्यवाचक संज्ञामध्ये येणार आहे. आता जर तुम्हाला सांगितलं की ह्याच्यातली द्रव्यवाचक संज्ञा फाइंड
फाइंड आउट करा. असं जर सेंटेन्स आला तर कसं लिहिणार आहात? आता जसं की बाल्टी में जल भरो. आता ह्याच्यातलं द्रव्यवाचक संज्ञा कोणती येणार आहे? तर जल. म्हणजेच काय? तर पाणी. ते पाणी काय झालं आपलं? द्रव्यवाचक संज्ञा. त्यानंतर आहे सोना एक बहुमूल्य धातू है. तर ह्याच्यामध्ये काय येणार आहे? तर सोना. हे सोना काय असणार आहे? आपलं द्रव्यवाचक संज्ञा. तर द्रव्यवाचक संज्ञा म्हणजेच काय? तर ज्याच्यातनं एखादं द्रव्य, एखादा पदार्थ किंवा एखाद्या धातूच्या नावाचा बोध होतो, म्हणजे त्याच्यातून आपल्याला समजून येतं, ते असणार आहे आपलं द्रव्यवाचक संज्ञा. आतापर्यंत आपलं कोणतं कोणतं झालेलं आहे? तर पहिले जे 3 पार्ट होते, 3 जे भेद होते ते झालेले आहे, आणि त्याच्यानंतर दुसरे जे 2 असतात त्याच्यातला हा आपला पहिला झालेला आहे. आता सेकंड नंबरचा आहे समूहवाचक संज्ञा. आता समूहवाचक संज्ञा म्हणजे काय? तर पूर्ण ग्रुपला असं काय नाव दिलेलं असतं, तर त्याला काय म्हणतात? तर समूहवाचक संज्ञा, म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात कलेक्टिव्ह नाउन. आता याचं डेफिनेशन काय आहे? किसी प्राणी तथा वस्तू के पूरे समूह, यानी त्यांचा जो पूर्ण ग्रुप असतो त्याचा, म्हणजे इसका बोध कराने वाले शब्द समूहवाचक संज्ञा कहलाते हैं. म्हणजे जसं की प्राण्यांचा एखादा ग्रुप आहे किंवा एखाद्या वस्तूचा जो ग्रुप आहे त्याला कोणत्या नावाने ओळखलं जातं, सो त्याला काय म्हणतात? ते समूहवाचक संज्ञा. आता समूहवाचक संज्ञामध्ये काय काय येतं? जसं की सभा झालं, दल झालं, झुंड झालं, मंडळी झाली, गुच्छ, टोली. आता हे काय आहे? तर माणसांची सभा असते. आता दल कोणाचा असतो? तर नौदल झाला, सेनादल झाला, जे काय असतं ते झाले दल. झुंड म्हणजे जो ग्रुप वगैरे असतो तो प्राण्यांचा असू शकतो, माणसांचा असू शकतो. आणि मंडळी, माणसांची खूप सारी मंडळी जमा झाली आहेत, म्हणजे खूप सारी माणसं जमा झालेली आहेत. गुच्छ कोणाचा असतो? म्हणजे फुलांचा, जो खूप सारी फुलं एकत्रित येतात तेव्हा काय होतं? बुके बनतो ना, तेव्हा असतो गुच्छ. त्यानंतर टोळी, माणसांची असू शकते, प्राण्यांची असू शकते. अशा प्रकारे त्यांच्या जे ग्रुपला, पूर्ण ग्रुपला जे नाव दिलेलं असतं त्याला काय म्हणतात? तर समूहवाचक संज्ञा म्हणतात. आता जर सेंटेन्स तयार करायचा झाला तर कसं होणार आहे? सडक पर बहुत भीड़ थी. आता ह्याच्यातलं समूहवाचक संज्ञा कोणती आहे? तर भीड़. कारण सडक म्हणजे रस्त्यावरती खूप गर्दी होती. भीड़ म्हणजेच काय? तर खूप गर्दी होती. सेकंड आहे सेना की तुकडी देश के सुरक्षा में तैनात है. म्हणजेच काय? सेनेची जी तुकडी आहे, जी सैन्य आहे, त्यांची जी तुकडी आहे, तुकडी म्हणजेच काय? तो त्यांचा काय असणार आहे? ग्रुप असणार आहे. तो आपल्या देशाच्या सेवेसाठी तैनात आहे, म्हणजे तिथं त्यांचं काम करतो आहे, उभा आहे. अशा प्रकारे तुम्हाला सगळ्याचा हा चॅप्टर समजला असेल. पहिला येणार आहे आपल्या व्यक्तिवाचक, जातीवाचक, थर्ड आहे भाववाचक. त्यानंतर ज्या 2 एक्स्ट्राच्या असणार आहेत त्या कोणत्या होत्या? तर आपल्या एक होती द्रव्यवाचक आणि दुसरी होती समूहवाचक. अशा प्रकारे 5 आपल्या ज्या संज्ञा आहेत त्या आपल्या कम्प्लीट झालेल्या आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.